आणि मोठी बातमी। आयएएस अधिकारी अश्विनी भिडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्यात। अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास चर्चा झाली आहे। अश्विनी भिडेंचं नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। या भेटीत नेमकं काय घडलं याचे तपशील आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर याच्यापर्यंत पोहोचलेत का आपण जाणून घेऊया। अक्षय, काय नेमकी अपडेट मिळत आहे? थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आसामच्या दौऱ्यानं निघून गेलेत। पुढचे काही दिवस ते नसतील आणि या सगळ्याची जर आपण जोडणी केली तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी काही हालचाली सुरू आहेत का, हा प्रश्न पडतो। त्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अश्विनी भिडे ज्या सध्या मुंबई महानगरपालिकेमध्येच खूप मोठ्या पदावर आहेत, वरिष्ठ पदावर आहेत, त्यांनी सध्या भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांची। आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जो कारभार आहे नगर विकास खात्याचा, तर त्या नगर विकास खात्याच्या अंतर्गत या सगळ्या महत्त्वाच्या बदल्या किंवा महत्त्वाच्या पोस्टिंग येत असतात आणि म्हणूनच आता कदाचित अश्विनी भिडे यांचं नाव जे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आहे तर त्यासाठीच कदाचित त्यांनी भेट घेतली असावी अशी शक्यता आहे। तब्बल 1 तास त्या नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी होत्या आणि थोड्या वेळापूर्वीच त्या नंदनवन इथून निघालेल्या आहेत। त्यामुळे कदाचित आज किंवा उद्या सकाळपर्यंत मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त नेमका पुढचा कोण असेल याचे हे जे नाव आहे ते समोर येईल आणि कदाचित अश्विनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र कदाचित दुसरे देखील नाव या ठिकाणी असू शकतं, पण सध्या तरी हीच मोठी बातमी की अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू आणि या बातम्यांसोबतच 10च्या बातमी